हां 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 चला ठीक आहे ओके. आता आज बघणार आहोत आपण सम्यक्त्व आहे ना. सम्यक्त्व मी सांगितलं तर तुम्हाला अभ्यास करूया म्हणून सांगितलं होतं का नाही आहे ना. सम्यक्त्वामध्ये काय आहे महत्त्वाचे काय हे सगळं जे आहे सम्यक्त्व किंवा गुणस्थान आहे ना. गुणस्थान व्हायचं कारण काय आहे हो. गुणस्थानाचं कारण काय आहे मोह आणि योगामुळे काय होतात गुणस्थान होतात. मोहनीयाचे किती भेद आहेत. चला मोहनीयाचे 2 भेद आहेत ना. मोहनीयाचे 2 भेद कुठले कुठले है ना. दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनीय बरोबर. दर्शन मोहनीयाचे है ना 3 भेद कुठले कुठले मिथ्यात्व सम्यक मिथ्यात्व म्हणजे मिश्र है ना. आणि तिसरं सम्यक प्रकृती. समजतं ना. मला काय मी कशाला सांगावलं तुम्हाला हे झालेलं आहे फक्त पक्क करा. दर्शन मोहण्याचे 3 भेद कारण ह्याच्यावर सगळं चालणार आहे ना. सम्यक्त्व जे आपल्याला बघायचं आहे ना आत्ता. सम्यक्त्व आपला चार्ट चाललं ना हे सम्यक्त्वाचा. हे सगळं बघण्यासाठी मोहनीयाचं स्वरूप समजलं पाहिजे का नको है ना. मग मोहनीयाच्या स्वरूपावरच हे होणार. आणि चारित्राचे किती भेद आहेत 25 भेद आहेत का नाही. 16 कषाय आणि 9 कशा. आत्ता एवढेच बस ठीक आहे ना. कळलं का नाही. हां मग आता इथं आपण बघणार आहोत काय आहे 3 प्रकार सांगितले काय आहे हे सांगितलेत. हां त्यापैकी पहिलं ओळीनं बघा काय आहे मिथ्यात्व. मिथ्यात्व कशामुळं हे सांगितलं सम्यक्त्व भेदा मार्गणीमध्ये मिथ्यात्व घटवायला लागलो आहे. मी सम्यक्त्वाकडे येतो पण आता खालचे 3 घेऊया मग वरचे 3. मिथ्यात्व आहे ना. कशामुळं आहे मिथ्यात्व. दर्शन मोहनीयातला मिथ्यात्व कर्माचा काय आहे उदय बरोबर का नाही. हां त्यामुळं मिथ्यात्व. पुढं त्यानंतर काय आहे सासाधन आहे ना. हे काय सांगितलं होतं सासाधन सांगितलं होतं का. हां मिथ्यात्वाचा उदय नाही आहे. आणि आनंदानुबंधीपैकी काय सांगितला एकाचा उदय आला तेव्हा काय झालं सम्यक्त्वाची काय झाली विराधना झाली. कळलं का नाही. सांगितलं तर नाही. वर्ण खाली पडेपर्यंतचा जो काळ त्याला मग वर्ण मी कुठनं पडला सम्यक्त्वातनं च्युत झाला. आणि मिथ्यात्वात जाईपर्यंतचा जो मधला काळ आहे त्याचं नाव काय आहे सासाधन. लक्षात येते का नाही. हे पक्क केलं तुमचं. हां आठवतं ना सगळ्या गोष्टी. आता वर्ष झालं त्याला. मी आपला जुना व्हिडिओ बघितला हो सासाधनाचा कधीचा 1 वर्ष झालं बरोबर आहे का नाही. फेब्रुवारीमध्ये तेव्हा शिकवलं होतं. यूट्यूबला आहे व्हिडिओ. मी आपलं सहज बघितलं आपलं काय ते 1 वर्ष झालं त्याला आता. तर सांगायचा अभिप्राय मी ते डोक्यात येऊ द्या सगळ्या गोष्टी. आठवत आहे ना ते सगळं केलं होतं. किती सासाधनाचा कमीत कमी सासाधनाचा काळ किती कमीत कमी विचारला आहे प्रश्न. शब्द खूप ऐकायचे महत्त्वाचे. मिनिमम किती 1 समय बरोबर. आणि मॅक्झिमम किती 6 अवली. कळलं ना. आठवत आहे ना. आणि तो काळ कुठं भेटतो आपल्याला औपशमिक सम्यक्त्व झालं का नाही. त्यामध्ये जर तो
हां मिथ्यात्वाचा उदय नाही आहे. हां अनंतानुबंधीचा उदय आला तुम्ही असं तर मिथ्यात्व नाही आहे पण अनंतानुबंधीचा उदय आला तर दुसरं गुणस्थान होतं. आठवत आहे ना हे शिकवलेलं सगळं पक्कं केलं तुमचं गुणस्थान पण झालेलं आहे. म्हणून मी म्हणलं तर अभ्यास करूया म्हणलं होतं का नाही. काय कोणाचा आवाजच ये नाही मला. बघू आता ते क्षमच्या वेळेस तर मी आता हे करणारच आहे हां ना. तर मग ठीक आहे समजलं ना. आता दुसरं गुणस्थान साधन समजलं का है ना. पुढं त्यानंतरचा काय तिथला है ना मिथ्यात्व झालं साधन झालं. आता पुढं तिसरा कोण आहे मिश्र. मिश्र म्हणजे काय सम्यक मिथ्यात्व. मिश्र म्हणजे काय लावायचं सम्यक मिथ्यात्व. ते कधी असतंय दर्शन म्हणण्यापैकी ह्या मिश्र प्रकृतीचा काय आहे उदय आहे. तेव्हा थोडक्यात सोपं आहे ना. ह्याला उदाहरण पण दिलं आहे का नाही. काय सांगितलेलं आहे हां दही गुळ शास्त्रातलं उदाहरण. आपल्या भाषेत म्हणलं तर श्रीखंड. गोड पण नाही आंबट पण नाही आहे का नाही. वेगळीच चव आहे. त्याला शास्त्रातला एक शब्द पण सांगितलेला आहे. तिसऱ्या गुणस्थानाला नाव म्हणलेलं आहे. पण काय आहे ही जी मिश्र प्रकृती आहे का नाही मिश्र प्रकृती त्याला एक शब्द आहे शास्त्रातला. थांबा जरा तुम्ही लगेच सासू लगे बोलते थांबा जरा. खालना आवाज येते का बघू नाही तर मग शेवटी तुमच्यावरच येतो. काय शब्द त्याला तिसऱ्या गुणस्थाना मिश्र सम्यक मिथ्यात्व प्रकृतीला एक शब्द आहे टिंब टिंब प्रकृती. काय शब्द आहे. हां आता सांगा आता सासू अंगण हां आम्हाला पण माहीत नाही. टिंब टिंब सर्वघाती प्रकृती. आता सांगा हां कोण बोललं हां लक्षात ठेव घाबरायचं कशाला. जात्यंतर सर्वघाती सांगितलं ना. जात्यंतर शास्त्रातला शब्द आहे माझ्या काय नाही मनातलं. जात्यंतर सर्वघाती शब्द काय आहे. जात्यंतर म्हणजे काय सांगितलं पण होतं तुम्हाला. जात्यंतर म्हणजे जाती अंतर वेगळ्या जातीचे है ना. दही गोळासारखं सांगितलं होतं का नाही. म्हणजे काय गोड पण नाही आंबट पण नाही सम्यक्त्व पण नाही मिथ्यात्व पण नाही आहे का नाही. ही जी मिश्र प्रकृती आहे किंवा तिसरं गुणस्थान जे आहे त्यामध्ये सांगितलं कशाचा उदय आहे मिश्र प्रकृतीचा. तर त्या कर्म प्रकृतीचं नाव आहे जात्यंतर सर्वघाती प्रकृती. काय नाव आहे त्याचं जात्यंतर. लिहिता येतं ना जात्यंतर. जात्यंतर असं लिहायचं. कळलं का. आता काय करायचं मराठी कसं लिहायचं ते पण शिकवायला लागतंय. पुढं पुढं तर तेच वाईट होणार आहे. इंग्लिशच लिहायला लागणार आहे आणि त्याचा उच्चार अजून वेगळाच होणार है ना. ते बरोबर जात्यंतर नाही. हे जर इंग्लिश लिहिलं स्पेलिंगमध्ये है ना ते काय जात्यंतर असं काहीतरी करणार है ना असं आहे. चला ठीक आहे. तर उद्देश एवढा. तर अशा प्रकारे सांगितलं काय की हे बघितले की जात्यंतर सर्वघाती प्रकृती आहे. त्यामुळे तिसरं गुणस्थान निर्माण होतं. कळलं ना लक्षात राहील. पुढं आता त्यानंतर कुठलं बघायचं आपल्याला सम्यक्त्व. सम्यक्त्वाचे 3 प्रकार सांगितलेत का नाही. कुठले कुठले सम्यक्त्व औपशमिक क्षायोपशमिक. त्यामध्ये सामान्य सांगितलं होतं. औपशमिक म्हणजे दबलं उपशम. कळलं का नाही. क्षायोपशमिकमध्ये थोडा क्षय थोडा उपशम. हे उगा आपलं काय हां सामान्य म्हणजे आपलं अगदी बालवाडीतलं शब्द सांगितलं आहे ना. आणि क्षायिकमध्ये पूर्ण क्षय. अशा 3 प्रकारचं सांगितलं का नाही. मग आता क्षायिकचं मग ह्यामध्ये काय काय दबतं आहे आणि काय काय होतं हे सांगायचं. औपशमिकमध्ये जेव्हा औपशमिक सम्यक्त्व होतं तेव्हा ह्या मोहनीयाचं काय होतं सम्यक्त्व दबलं जात नाही. दबलं कोण जातं आहे मोहनीय कर्म. कळलं का नाही. औपशमिक सम्यक्त्व म्हणलं नाही तर म्हणचाल जे सम्यक्त्व दबलं जातं त्याला औपशमिक म्हणतं असं सांगचाल. असं नाही आहे ना. कोण दबलं जातं आहे मोहनीय. मग आता कोण दबलं जाते सांगा बरं. हां मिथ्यात्व हां ना. मग सांगितलं ना आपण 5 किंवा 7 प्रकृतींचा काय उपशम दबलं जातं आहे तेव्हा काय होतं आहे औपशमिक सम्यक्त्व. आता बेसिक सांगतोय परत त्याच्यावरून भेद वेगळे करण्यानंतर वेगळं अजून होणार. कळलं का नाही.
आत्ता फक्त आपण एवढंच बघणार आहे, प्रथम ऑप्शन सम्यक्त्व बघतोय आहे ना, द्वितीय ऑप्शन सम्यक्त्व बघत नाही याचा. त्यामुळे फक्त त्याच्या अपेक्षेने चर्चा. कळलं का नाही? तर मग औपशमिक सम्यक्त्वामध्ये प्रथम ऑप्शन सम्यक्त्व पाहत असताना सांगितलं 5 किंवा 7. कुठल्या प्रकृती सांगितल्या? 5 किंवा 7. कळलं का? ह्या मोहनीयच्या प्रकृती 28 आहेत का नाही? 28 पैकी कुठल्या? 5 किंवा 7. 28 कळतं ना? ह्या 3 आणि ह्या 25. 28 झाल्या का नाही? दिसतंय ना? हां, डोक्यात ठेवायला पाहिजे. हे आत्ता फळ्यावर नाही राहणार, हे इथं पक्क पाहिजे. एवढं झालेलं आहे आपण, आहे ना. तर त्या 28 पैकी सांगितल्या किती? 5 किंवा 7 प्रकृती. मग ज्या 5 प्रकृती आहेत त्या कोणत्या आहेत? आहे ना, म्हणजे कंपल्सरी बघा. कळते का नाही? मिथ्यात्व आणि हे 16 कशा आहेत का नाही? 16 कशा कुठले? अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन, आहे ना. ह्या 4चे 16 झाले का नाही? क्रोध, मान, माया, लोभ. कळते का नाही? मग त्यापैकी अनंतानुबंधी 4 फक्त घ्यायच्या. ह्यातल्या कोण घ्यायच्या? फक्त 4. अनंतानुबंधी 4, आहे ना. ह्या 4 आणि हे मिथ्यात्व 1, 5. ह्या 5 प्रकृतींचा जेव्हा काय होतो? उपशम होतो, तेव्हा होतं प्रथम उपशम सम्यक्त्व. तेव्हा काय होतंय? सम्यक्त्व. कळलं का नाही? पण काय काय वेळेस 7 प्रकृतींचा उपशम होतो. आता 7 कुठल्या येणार? ह्या 4 आणि ह्या 3. कळलं का नाही? लक्षात राहील ना? 4 कुठल्या? अनंतानुबंधी 4 आणि 3 कुठल्या? मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. दर्शन मोहण्याच्या 3 आणि अनंतानुबंधी दर्शन चारित्र्य मोहाच्या 4. ह्या 7 प्रकृतींचा उपशम होतो तेव्हा होतं प्रथमोपशम सम्यक्त्व. प्रथमोपशम सम्यक्त्वाच्या सांगितलं ना, काय होतं आहे सांगितलं? 5 किंवा 7 प्रकृतींचा उपशम होतो. कळलं का नाही? आहे ना. असं समजतं आणि परत विचारलं की लक्षात राहत नाही. हे नको आहे, हे वाईट लक्षण. हे एकदम डोक्यात राहिलं पाहिजे, पक्क झालं पाहिजे, आहे ना. तर असं एवढं पक्क. आता मग सांगा मला, हे घटवलेलं आहे 5 प्रकृतींचा जो उपशम करतो का नाही? 5 प्रकृतींचा जो उपशम करतो, आहे ना, तो कुठला जीव आहे? तो कुठला आहे? अनादि मिथ्यादृष्टी. आणि जो 7 प्रकृतींचा उपशम करतो तो साधी मिथ्यादृष्टी. आता अनादि आणि साधीमध्ये फरक शब्द समजते का नाही? अनादि मिथ्यादृष्टी म्हणजे ज्याने पूर्वी कधीही काय केलेलं नाही आहे? सम्यक दर्शन प्राप्त केलेलं नाही आहे, तो कसा आहे? अनादि मिथ्यादृष्टी. आणि साधी मिथ्यादृष्टी म्हणजे ज्याने सम्यक दर्शन प्राप्त करून परत खूप काळ मिथ्यात्वात घालवलेला आहे, है ना. असा तो काय झाला? साधी मिथ्यादृष्टी आहे. मग आता मी जास्त सांगत नाही म्हणून मी तुम्हाला खूप काळासाठी सांगेन शब्द वापरला. कळलं का नाही? अशा उपशमच होणार नाही, तेच आहे ना. तर मग पॉईंट समजला का? काय काय झालं, है ना? काय काय झालं सांगा आता, है ना. आपण औपशमिक सम्यक्त्व बघतो आहोत. ओके, औपशमिक सम्यक्त्वाचे 2 भेद झाले, आहे ना. घरी जाऊन चार्ट करा. औपशमिक सम्यक्त्व आहे ना, त्याचे 2 भेद, प्रथम औपशम, द्वितीय औपशम. आता द्वितीय औपशमची आत्ता चर्चा नाही आहे, ती नंतर बघू गुणस्थानाच्या वेळेस, ठीक आहे ना. आता प्रथम औपशमचे परत काय करायचे? 3 भेद करायचे. नाही सॉरी, प्रथम औपशमचे 2 भेद करायचे, है ना. कुठले करणार? है ना, 5 प्रकृतींचा आणि 7 प्रकृतींचा. ह्या अपेक्षेने 5 प्रकृतींचा करणाऱ्याचं नाव लिहायचं अनादि मिथ्यादृष्टी, आणि 7 प्रकृतींचा प्रथमोपशम करणारा कोण आहे? साधी मिथ्यादृष्टी. 5 कुठल्या आणि 7 कुठल्या तिथलं तिथं लगेच लिहायचं. असं स्वतः चार्ट करून बनवायचं असतं. कळलं का नाही? शाळेत शिकवलं का नाही चार्ट करायचं? विचारतो तुम्हाला. हो हां, मग जरा प्रेझेंटेशन करा, हा ना, आणि ते केलेलं व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाका, म्हणजे मला कळतंय तुम्हाला काय कळलंय नाही कळलंय, तुम्ही अभ्यास केला आहे नाही केला आहे. नाहीतर नुसतं काय करताय ती कळलं का होय म्हणतात, आणि परत काही दिवसांनी विचारलं की
सपाट. त्यामुळं ज्यांनी ज्यांनी ते केलं आहे चार्ट त्यांनी फोटो टाकायचा आहे ना. भले सगळ्याचं कॉमन येऊ द्या, तेच येऊ द्या, पण मला चेक करायला कळू द्या. आणि ग्रुपवर टाकण्याचा फायदा होतो काय की त्यामुळं बाकीच्याला आठवतं हां टाकायचं आपल्याला. नाही तर इथून गेल्यानंतर सगळे विग्रगतीत जातात. आणि दुसऱ्या दिवशी विचारलं, हा प्रश्न विचारला होता, अरे हां गेलं विसरून आहे ना. त्यामुळं जरा आठवण होती ना एकमेकांच्या निमित्तानं. तुम्ही काय नका लक्षात ठेवू, पण विजय काका तेवढं लक्षात ठेवतात. त्यामुळं रोज काय प्रकरण आपलं चाललेलं आहे त्याच्याबद्दलचं कुठं काय काय शास्त्रात आलेलं आहे ना बरोबर टाकतात. आणि हे चांगलं आहे, असं करत जावा है ना. तुम्हाला सासवाना पण सांगतोय, कळलं का काय नितीन काका. त्याच्याबद्दलचं कुठं वर्णन दुसरं काय आलं का त्या विषयाबद्दल बरं का, दुसरा विषयांतर नको. त्या विषयाबद्दलचं जर शास्त्रात काय वर्णन आलं असेल तर तेवढंच विशेष काय होतं वाचायला सोपं पडतं. कळतं का नाही. तर जरा टाकत जावा काय गिरीश भैया. त्यानिमित्तात काय होतं वेगवेगळ्या ग्रंथांचं काय होईल हे होईल ना, अभ्यास होईल आणि मग वाचन होते लोकांचं जरा हे होतंय है ना. तर सांगायचा अभिप्राय सोपा आहे का नाही. हा उपक्रम जो प्रकरण चाललेला आहे त्याच्याबद्दलचं काय शास्त्रात आलं असेल त्या विषयाबद्दल, विषय समजते ना हां त्या विषयाबद्दलचं. चला तर मग अशा प्रकारे अनादी मिथ्यादृष्टी आणि साधी मिथ्यादृष्टी घटवलं. परत एकदा सांगतो लक्षात ठेवा है ना. आपण पाहतो काय आहोत औपशमिक सम्यक्त्व. औपशमिक सम्यक्त्वामध्ये कोण बघतो आहोत प्रथमोपशम सम्यक्त्व. कोण बघतोय प्रथमोपशम सम्यक. प्रथमोपशम ह्या शब्दाचा अर्थ पहिल्यांदा असा लावायचा नाही. कळलं का नाही. नाही तर गडबड होईल का नाही. कळलं का नाही. का कारण आता इथं समजलं ना साधी मिथ्यादृष्टी आहे का नाही. मग तो काय पहिल्यांदा करतोय का, पहिल्यांदा त्यानं केलं का नाही पहिल्यांदा. म्हणून प्रथमोपशम ह्याचा अर्थ पहिल्यांदा लावायचा नाही. मग प्रथमोपशम का म्हणलं, प्रथमोपशम का म्हणलं कारण तो दर्शन मोहनियाच्या ह्या 3 आणि चारित्र्य मोहनियाच्या 4 ह्या 3पैकी 3 किंवा 1 जे असेल ते आणि 4 ह्यांचा काय करतोय तो उपशम करतोय. ह्या अपेक्षेने त्याचं नाव काय ठेवलं आहे प्रथमोपशम. पहिल्यांदा बेसिक उडवतोय त्याचं नाव आहे प्रथमोपशम. कळलं का नाही. आणि माहीत असावं म्हणून सांगतो द्वितीयोपशम म्हणजे काय राहिलेल्या काय आहेत 16 मधल्या राहिल्या किती त्या 12 आणि ह्या 9. 12 आणि 9 किती ह्या 21 प्रकृतींचा उपशम करतो ते द्वितीयोपशम. ह्या 21 प्रकृतींचा उपशम कुठं करतो कुठं उपशम श्रेणी म्हणा हो. समजलं का नाही पॉईंट समजलं का. उपशम श्रेणी चढतो का नाही तेव्हा हे शिकवलं तुम्हाला गुणस्थानामध्ये. क्लिअरिटी झाली का सगळ्यांना. जड वाटत नाही ना सांगा मला पटदिशी. हां मग प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये सांगितलं काय 5 किंवा 7 प्रकृतींचा उपशम करतो तो प्रथमोपशम सम्यक्त्व. 5 प्रकृतींचा उपशम करणारा कोण अनादी मिथ्यादृष्टी आणि 7 प्रकृतींचा उपशम करणारा साधी मिथ्यादृष्टी. बरोबर का नाही. लक्षात आलं. 5 प्रकृती कुठल्या कुठल्या मिथ्यात्व अनंतानुबंधी 4. 7 प्रकृती कुठल्या मिथ्यात्व सम्यक मिथ्यात्व सम्यक प्रकृती आणि अनंतानुबंधी 4. लक्षात राहिलं ना. बस एवढं पक्क करा है ना. तुम्ही नीट रिस्पॉन्स देणार असाल तर मग मला कसं काय करेल आपण कोणाकडे जबाबदारी घेऊन रोजचे प्रश्न टाकत जावा व्हॉट्सअपला आणि त्याची उत्तर द्यायची. समजलं काय म्हणतोय ते है ना. न बघता न हे करता पटपट पटपट म्हणजे काय होईल असा एक अभ्यास होऊ शकतो आहे का नाही. पण तुम्ही रिप्लाय करणार असाल तर नाही तर मग आमचा बी वेळ जातो वाया आहे का नाही. समजलं ना. अभिप्राय काय आहे काय काय झालं आहे आणि न बघता उत्तर द्यायची. एक फिक्स टायमिंग ठरवायचं साधारण काय दुपारचा टायमिंग किंवा संध्याकाळचा टायमिंग एक कुठला ठरवायचा आहे ना. आणि त्यामध्ये ते काय टाकायचं प्रश्न टाकणार आणि पटपट 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 उत्तर द्यायची तेवढ्या वेळेमध्येच. असं चालतं आहे हो. असे आहेत चालू होतात सध्या व्हॉट्सअपमध्ये खूप जण चालतात करतात माहिती आहे का. त्यांचा टायमिंग असतं ते आणि त्या टाईममध्ये रोज रोज ते प्रश्न विचारतात आणि त्या ग्रुपमध्ये ते सगळे त्याच वेळेस ॲक्टिव्ह असतात आणि पटपट 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 पट काय करते ती उत्तर देतात आहे का नाही. कारण हिथं तुम्ही आता बघून देखील उत्तर देणार ना तिथं काय करणार
आहे ना, जास्तीत जास्त वहीत बघ चाल, पण ते वहीत लिहिलं असेल आहे ना. तर ठीक आहे, अभिप्राय चला ठीक आहे, समजलं. औपशामिक सम्यक्त्व कळालं. हां, आता दुसरा एक सम्यक्त्व बघून टाकूया आणि थांबूया आहे ना. अजून एक शाईक सम्यक्त्व. शाईक सम्यक्त्व नको आत्ता आहे ना. काय आहे शाईक सम्यक्त्व? शाईक सम्यक्त्व कधी होतं सांगितलं. हां, क्षय. कशाचा क्षय? मोहनियातलाच आहे ना. मोहनियाचा क्षय लावायचा. कुठल्या समजलं का नाही. साती प्रकृतींचा काय होतो क्षय. तेव्हा काय होतं क्षय क्षमिक समज. 5 प्रकृतींचा क्षय म्हणायचा नाही, असं कधीच होत नाही. क्षय होताना 7 प्रकृतींचा होणार आहे. कळलं का नाही. हे कसं काय ते उद्या सांगतो. मी थोडं डोकं लावा ना तुम्ही. हां हां, क्षयिक सम्यक्त्व होतं. तर हे सांगितलं काय आहे, 7 प्रकृतींचा काय होतोय क्षय. 7 प्रकृती आत्ता बघितल्या का नाही, म्हणजे कळालं का नाही. हां, अशा जीवाला 7 प्रकृतींचा क्षय होतो तेव्हाच काय होतं क्षयिक सम्यक्त्व होतं. ठीक आहे, पक्क झालं. आता राहिलं फक्त कुठलं क्षयक्षम. क्षयक्षमची व्याख्या उद्या पक्की करून या. खूप वेळा सांगितलेली आहे, खूप वेळा घटवलेलं आहे. ठीक आहे ना, म्हणजे आपलं प्रकरण लगेच संपतंय. ओम भो प्रभू.